हरिओम, नमस्ते. आज आपण 40 नंतर पोटाचं आरोग्य कसं राखायचं, पचनशक्ती कशी वाढवायची याच्यासाठी आवश्यक असणारे काही सोपे व्यायाम आणि सोपी योगासने बघणार आहोत. कुणालाही सहज करता येतील. सुरुवात करण्याआधी आपण आधी पोट बिघडण्याची किंवा पोटाचे आजार होण्याची काही कारणे बघूया. सर्वसामान्यच कारणे असतात, पण ती आपल्याला माहीत झाली तर आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. एक तर आपली हालचाल कमी असते, म्हणजेच आपण योगा किंवा एक्सरसाइज करत नसतो, त्याच्यामुळे बसून बसून आपली पोटाची चरबी वाढत जाते. नंतर आपल्याला जेवढा आहार गरजेचा आहे त्याच्यापेक्षा जर आपण जास्त खात असू तर ते अन्न पचन होत नाही आणि काहीतरी त्रास होतात. पोटाचं आरोग्य जेवढं चांगलं तेवढं शरीर आपलं चांगलं राहतं. कारण असं म्हणतात की आजारांचं मूळ कारण हे पोटापासूनच सुरू होतं. त्याच्यामुळे आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच अन्न आपण खायचे. नंतर अजून एक सगळ्यात महत्वाचं आजच्या युगातलं महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस. जर तुम्ही खूप ताणाखाली असाल तर आपल्या शरीरातले जे आतले अवयव आहे त्यांचं कार्य बिघडतं आणि आपोआपच मग त्याचा आपल्या पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. आणि तसंही नैसर्गिकरित्या जसं जसं वय आपलं वाढत जातं तसं तसं आपली पचनशक्ती कमी कमी होत जाते. त्याच्यामुळे शक्यतो हलका आहार घ्यायचा किंवा जर जड आहार आपण घेत असू तर तो आपल्याला जेवढा गरजेचा आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात घ्यायचा. ह्या सगळ्यांनी आपण आपलं पोटाचं आरोग्य सुधारू शकतो आणि त्याच्यासोबतच काही व्यायाम देखील आपल्याला करायचा आहे. अजून एक महत्वाचं म्हणजे जेवणाच्या वेळा पाळणे. सतत खात राहणे अजिबात योग्य नाहीये. 40 नंतर तर दिवसातून 2 किंवा 3च वेळा आपण जेवण केलं पाहिजे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री लवकरात लवकर जेवण. किंवा काही जण सकाळी नाश्ता करत तेव्हा अशांनी सकाळी लवकर जेवण करायचं आणि संध्याकाळचं जेवण पण अजून लवकर करायचं. त्याच्यामुळे आपोआपच आपला पचन संस्था आहे त्याच्यावरचा ताण कमी होतो आणि त्यांचं काम सुधारायला मदत होते. तर आता जास्त वेळ न घालवता आपण व्यायामाला सुरुवात करूया. तर सुरुवात अगदी सोप्यापासून आपण करणार आहोत. अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पोटाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी किंवा पोटाची चरबी पुढे वाढू नये ह्याच्यामुळे आपली पाठ देखील मजबूत असणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे पाठीच्या मणक्याच्या मजबूतीकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. सुरुवात करूया. पहिला व्यायाम प्रकार एकदम सोपा आहे. सरळ बसायचे, साधी मांडी घालायची. सगळे व्यायाम एकदम सोपे असणार आहे. 40 नंतर तर तुम्ही सहज करू शकणार आहे. ज्या लोकांचं वय 50, 60, 70 असं आहे ते देखील हे सहज करू शकते. साधी मांडी घालायची, पाठ सरळ. फक्त दोन्ही हात आपल्याला डावीकडे आणि उजवीकडे फिरवायचे आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पोटाला जेवढं फिरवता येईल तेवढं फिरवायचंय. उजवीकडे, उजवीकडे 10 काउंट करूया. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. 1, 2, पाठ सरळ ठेवायची. 3, हात जेवढे उजवीकडे किंवा डावीकडे जातील तेवढे न्यायचे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. हे व्यायाम प्रकार एकदम सोपे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला 10चे 20 काउंट, 30 काउंट करता येत असतील, तुमचं शरीर त्याच्यासाठी तयार असेल तर तुम्ही नक्की करा. नाहीतर छोट्यापासून सुरुवात करा. अगदी 5 काउंट सुरुवातीला केले तरी ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण करणार आहोत दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे आहे. हा व्यायाम प्रकार कमरेसाठी, पोटासाठी, पाठीसाठी, पाठीच्या कण्यासाठी, आपल्या साईडचा फॅट वाढला असेल तर त्या सगळ्यासाठी उपयुक्त आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. हळूहळू सावकाश खाली जायचंय, समोर बघत. याने काय होणार आहे, पोटावर थोडासा हलका दाब येणार आहे. जर दाब जास्त येत असेल तर थोडंसंच खाली वाकायचं. श्वास सोडत खाली जायचंय आणि श्वास घेत सरळ. ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. श्वास सोडत खाली आणि श्वास घेत सरळ. तुम्ही रोज माझ्यासोबत हे व्यायाम करू शकता. फक्त मोबाईल समोर ठेवायचा, व्हिडिओ चालू करायचा आणि सोबत करायचा आहे. एकदम सावकाश मी सांगत आहे आणि सगळे व्यायाम एकदम सोपे आहेत. हळूहळू खाली, श्वास घेत वर. व्यायाम प्रकार सोपे आहेत. पुन्हा एकदा सांगते, जास्त काउंट करता येत असतील तर करा. तर इथे मी जर जास्त काउंट तुम्हाला दाखवले तर तो व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे 10 काउंट मी दाखवते. श्वास सोडत खाली, श्वास घेत सरळ, श्वास सोडत खाली, श्वास घेत सरळ. हे आपण पोटासाठी करतोय, त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की
जेवल्यानंतर अजिबात हे व्यायाम करायचे नाही. जेवल्यानंतर फक्त वज्रासनामध्ये बसायचं, त्याने देखील आपल्या पचनाला वेग भेटतो, हे पचन चांगलं होण्यास मदत होते. श्वास सोडत खाली आणि श्वास घेत सरळ, रिलॅक्स. आता आपण वक्रासन करणार आहोत. दोन्ही पाय समोर ठेवायचे. डावा पाय मी दुमडून घेतलाय. डाव्या पायाचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. पूर्ण दुमडता येत नसेल, थोडस होत असेल तर एवढंच कर. जेवढं शक्य आहे तेवढं करायचंय. शरीराला जास्त ताण नाही द्यायचंय, जेवढं सहन करता येईल तेवढंच करायचं. त्याच्यानंतर जो गुडघा दुमडला आहे तोच हात मागे घ्यायचा आहे. म्हणजे मी डावा गुडघा दुमडलाय तर डावा हात मी मागे घेईल. तर इथे आपल्याला पोटाला जास्तीत जास्त पीळ देण्याचा प्रयत्न करायचा आहे. उजवा हात बाजूने घ्यायचा आहे, कोपराने गुडघ्यावर दाब द्यायचा आहे आणि हात सरळ. आता इथे पण बघा, डाव्या मांडीचा पोटाच्या नाभीच्या भागामध्ये दाब येत आहे. त्याच्यामुळे काय होतं, आतले जे आपल्या पोटाच्या आतले जे अवयव आहे त्यांना मसाज भेटतो, त्यांची मजबूती वाढते, कार्य सुधारते. 5 काउंट पर्यंत होल्ड करूया. श्वासाकडे लक्ष द्यायचे, आसन स्थिती होल्ड करायची. श्वास रोखून धरायचा नाही, संथ श्वसन चालू ठेवायचे. 5 4 3 2 1. रिलॅक्स. दोन्ही हात जागेवर घ्यायचे आणि गुडघा सावरून सरळ करून घ्यायचा. एकदम सोपं आहे. याच्यानंतर डाव्या गुडघ्याने करून झाले. आता उजव्या पायाने करूया. उजवा पाय दुमडून घेतलाय. उजवा पाय दुमडला आहे तर उजवा हात मागे ठेवायचा आहे, उजवीकडे बघायचंय. डावा हात बाजूने फिरवून घ्यायचा आहे, कोपराने गुडघ्यावर दाब द्यायचा आहे आणि हात सरळ. इथे उजव्या मांडीचा आपल्या नाभीच्या भागामध्ये दाब येतोय बघा. 5 काउंट पर्यंत होल्ड करूया. संथ श्वसन चालू ठेवायचे. 5 4 3 2 1. रिलॅक्स. दोन्ही हात जागेवर आणि पाय सावकाश सरळ. हे वक्रासन एकदम सोपं आहे आणि फक्त पोटाच्या आरोग्यासाठीच नाही तर पाठीच्या, कमरेच्या, नंतर आपल्या शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी देखील वक्रासन उपयोगी आहे. त्याच्यामुळे मागचे पण माझे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये देखील काही व्हिडिओमध्ये तुम्हाला वक्रासन नक्की बघायला मिळेल. तर जर वक्रासन तुम्हाला व्यवस्थित करता येत असेल तर पुढचं जे आसन आहे अर्ध मत्स्येंद्रासन ते करायचं आहे. वक्रासन व्यवस्थित करता येत असेल तर, वक्रासनच जर व्यवस्थित करता येत नसेल तर अर्ध मत्स्येंद्रासन करू नका. दोन्ही पाय समोर. आता मी उजवा पाय डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवलाय. डावा पाय खालून पकडून घ्यायचा आहे आणि टाच शरीराजवळ घ्यायची आहे. पाठ सरळ करा, शोल्डर रिलॅक्स. आता वर आपला उजवा गुडघा आहे तर मी डावा हात फिरवून घेणार आहे. डाव्या हात उजव्या गुडघ्यावर दाब द्यायचा आहे आणि घोटा पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. उजवा हात मागे आणि मागच्या दिशेला बघायचे. 5 काउंट पर्यंत होल्ड करूया. संथ श्वसन चालू ठेवायचं. 5 4 3 2 1. रिलॅक्स. दोन्ही हात जागेवर. खालचा पाय सरळ करून घ्यायचा आणि वरचा पाय सरळ. एकदम सोपं आहे. तरी कोणता पाय आणि कोणता हात घेते ह्याच्याकडे नीट लक्ष द्या. आता आपण खालचा पाय दुमडला होता आणि डावा पाय दुमडला होता आणि उजवा पाय वरून घेतला होता. आता आपण डावा पाय वरून घेणार आहे आणि उजव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा आहे. डावा पाय उचलला, उजव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवलाय आणि उजवा पाय खालच्या बाजूने दुमडून घ्यायचा आहे. टाच शरीराजवळ, टाचेवर बसायचं आहे. डावा गुडघा आहे तर उजवा हात पूर्ण फिरवून घ्यायचा आहे. उजव्या हाताच्या कोपराने गुडघ्यावर दाब द्यायचा आहे आणि घोटा पकडण्याचा प्रयत्न करायचा. जेवढं शक्य आहे तेवढं, तर असंच ठेव. आणि डावा हात मागे डावीकडे बघायचे. 5 काउंट पर्यंत होल्ड करणार आहोत. 5 4 3 2 1. रिलॅक्स. दोन्ही हात जागेवर. खालचा पाय सरळ आणि दुमडलेला सरळ. रिलॅक्स.
एक लांब श्वास सावकाश सोडायचा आहे. यानंतर आपण योग मुद्रा करणार आहोत. पद्मासन घालून आपण योग मुद्रा करू शकतो आणि वज्रासन घालून योग मुद्रा करू शकतो. परंतु 40 नंतर बऱ्याच जणांना गुडघ्याचे त्रास सुरू होतात किंवा अजूनही काही पायाचे त्रास असतात, मग ते वज्रासन आणि पद्मासन करू शकत नाही. तर ह्या योग मुद्रा मी साध्या मांडी घालूनच तुम्हाला दाखवणार आहे. पण जर तुम्हाला वज्रासन आणि पद्मासन येत असेल तर वज्रासन आणि पद्मासनामध्ये बसूनच ह्या योग मुद्रा करायची, त्याने जास्त परिणाम दिसून येतो. नसेल ठीक आहे, साधी मांडी घालून करूया. साधी मांडी घातली आहे. डावा हात मागे ठेवायचा आहे, डाव्या हातावर उजवा हात. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत हळूहळू खाली वाकायचे, समोर बघा आणि कपाळ जमिनीवर. आता पायांचा दाब आपल्या पोटावर पडलाय. पोटाच्या आतल्या अवयवांना मसाज भेटणार आहे. त्या भागातलं रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन देखील सुधारणार आहे. सावकाश श्वास घेत वर. अजून एकदा श्वास घ्यायचा आहे, सावकाश श्वास सोडत हळूहळू खाली वाकायचंय, जेवढं शक्य आहे तेवढं, आणि कपाळ जमिनीवर. संथ श्वसन चालू ठेवायचंय. पोटावर दाब आला आहे पायांचा, त्या दाबाकडे लक्ष द्यायचंय. 5 काउंट पर्यंत होल्ड करण्याचा प्रयत्न करा. 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. सावकाश श्वास घेत सर. हा योग मुद्रा प्रकार 1 झाला. तर योग मुद्रेचा दुसरा प्रकार मी दाखवणार आहे, तो देखील साधी मांडी घालून तुम्ही करू शकता. वज्रासन पद्मासन येत असेल तर वज्रासनामध्ये बसा, पद्मासनामध्ये बसा आणि मग करा. आता डावा हात नाभीजवळ ठेवायचा, डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा आहे. जर आपण हे आसन वज्रासनामध्ये किंवा पद्मासनामध्ये केलं तर पोटावर प्रचंड प्रमाणात दाब येतो. तो बऱ्याच जणांना सहन होत नाही. ज्यांना रोज योगा करायची सवय आहे तो ते दाब सहन करू शकतात. परंतु ज्यांचं शरीर कमकुवत झालेलं आहे, रोजचा व्यायाम होत नाहीये, अशांना ते सहन होत नाही. त्याच्यामुळे साधी मांडी घालूनच आपण ही योग मुद्रा करायची. डाव्या हातावर उजवा हात ठेवलाय. आता परत श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू खाली वाकायचंय. आता काय होणार आहे, तळ हाताचा दाब आपल्या पोटावर येणार आहे. जेवढं शक्य आहे तेवढंच करायचंय. कधी कधी इथून खाली या स्टेप पासून खाली जायला तर पोटावर खूप दाब येतो, तर इथपर्यंतच करायचंय. अजून शक्य असेल तर करा, पण वय वाढल्यावरती माझ्या मते ते करण्यास खूप कठीण जातं. त्याच्यामुळे इथपर्यंतच करा आणि श्वास घेत सरळ. परत एकदा श्वास घ्या. हाताची स्थिती तीच ठेवायची. श्वास सोडत हळूहळू खाली. मधुमेहींसाठी तर ह्या योग मुद्रा खूप उपयुक्त आहे. कपाळ जमिनीवर. पूर्ण कपाळ जात नसेल जमिनीवर, जेवढं सहन होते तिथपर्यंतच करा. श्वास घेत ह्याच्यानंतर दीर्घ श्वसनाचे 4-5 आवर्तन करायची आणि मग आपला योगासनांचा अभ्यास किंवा व्यायाम थांबवायचा. तर आज मी एकदम सोपी आणि तुम्हाला सहज करता येतील अशी योगासने आणि सोपे व्यायाम पोटासाठी दाखवले आहेत. तर रोज करा, जेवढं शक्य होतंय, जेवढं सहन होतंय तेवढंच करा. एखादा व्यायाम येत नसेल तर नका करू, जे सहज करता येते ते ट्राय करा. हळूहळू फरक दिसून येणार आहे. कारण जर 40-50 वर्ष तुम्ही पोटात काहीही घालून पोटाचं आरोग्य पूर्णपणे खराब केलेलं असेल तर ते नीट होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. आपल्याला फक्त व्यायामच नाही तर आपलं अन्न, आपण किती वेळ झोपतो, आपण किती ताण घेतो, या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायचे. त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करायची. व्यायामाने मग नक्कीच फायदा होणार आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन माहिती घेऊन. तुम्हाला जर वाटत असेल की मला एखाद्या विषयावरती किंवा एखाद्या त्रासावर व्हिडिओ पाहिजे आहे किंवा व्यायाम प्रकार पाहिजे आहे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तसं बनवण्याचा प्रयत्न